हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी शालिनी विरा पवार, पंचवटी उपासना केंद्र. माझा अनुभव, मी एकदा नवीनच गाडी घेतली होती पल्सर. मग मुलगा नवीनच होता आणि मी नवीनच होते गाडीवर बसायला. मग थोडी अशी शॉर्टकट चालत गेली गाडी. मग थोडं मी सरकायला लागले अशी बाजूला पडल हे माहीत होतं, पण मुलाला सांगायचं का बुवा अरे गाडी थांबव, मला जरा नीट बसू दे का काही, ते मी काही सांगितलंच नाही. आणि असंच सरकत राहिले. मग माहिती होतं तरी पण मी त्याला नाही सांगितलं. मग पडले मी. मग त्याच्या गाडीवर पडले का त्याच्या अंगावर पडले का खाली रोडवर पडले ते काहीच समजलं नाही. तेव्हापासून म्हणजे मला काहीच लक्षात आलं नाही का मी पडले. मग त्याने मला उठून बसवलं बाजूला, चहा पाजला, घरी नेलं, 2 जिने चढून वर गेले. पण तरी यातलं मला काहीच माहीत नाही पडल्यापासून. तो आणखीन येई म्हटला का आई तू कामावर जाते का घरी जाते. मी त्याला म्हटले मी घरी जाते, पण यातलं काहीच मला समजलं नाही. मी बोलले चालले. मग एक झोप झाली घरी गेल्यावर. मग उठून पाहते तर 11 वाजले. मी तर काही कामावर का नाही गेले बुवा आज, मला कशी काय झोप लागली एवढी. नंतर लक्षात आलं का मी पडले वाटतं. मग इथे थोडं असं लागलेलं होतं, सूज आलेली होती. तेवढ्यात बहिणीचा मुलगा आला म्हणे काय ग मावशी घरी. म्हणजे त्याला माहीत होतं आई पडली, मावशी पडली आहे. मुलाने सांगितलं त्याला आईला झोपून आलो म्हणून. मग म्हटलं अरे मी पडले वाटतं म्हटलं. मग म्हणे चल दवाखान्यात जाऊन येऊ. म्हटलं चल. तरी मग मी दवाखान्यात गेले. काहीच समजलंच नाही मला मी पडले काय झालं ते. बापूंनी अगदी आल्हाद उचलून पडायच्या वेळेस फुलासारखं उचलून मला अगदी अंथरुणावर नेऊन ठेवलं. असंच झालं ते. हरिओम श्रीराम अंबज्ञ.